संशयित विशाल कांबळे यानं पीडित अल्पवयीन मुलगी एका किराणा दुकानात खाऊ खरेदी करण्यासाठी गेली असताना तिचा विनयभंग केला होता। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विशाल कांबळे याच्या विरोधात कागल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। कागल पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रीतम पुजारी यांनी या प्रकरणी तपास करून विशाल कांबळे विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। या प्रकरणी आज प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी सरकारी वकील ॲडव्होकेट प्रतिभा जाधव यांचा युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य मानून विशाल उर्फ विश्वनाथ कांबळे याला 13 महिने सक्त मजुरी आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। दिनांक 28/9/2021 रोजी सकाळी 7:30 वाजता पीडित मुलगी किराणा मालाच्या दुकानात गेल्यानंतर आरोपी याने तिला बोलवून तिचा विनयभंग केलेला आहे। त्यानुसार गुन्हा कागल पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला। आरोपी विशाल उर्फ विश्वनाथ धोंडीराम कांबळे असं आरोपीचं नाव आहे आणि या आरोपीच्या विरुद्ध पोक्सो आणि 354 प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकार पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले होते। त्यामध्ये सर्व साक्षीदारांचे जबाब व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून सदर आरोपीस मेहरबान कोर्ट प्रमुख जिल्हा न्यायाधीश अग्रवाल साहेब सो यांनी 354 आणि पोक्सो 12 या सेक्शन खाली आरोपीला 13 महिन्याची शिक्षा व 1000 रुपये दंड केलेला आहे। या खटल्यात कागल पोलीस ठाण्याकडील पैरवी अधिकारी मेघा खोत, मनीषा ढेकळे यांची मदत झाली आहे।